पारनेर तालुक्यातील मसेखुर्द येथील जाधववाडी आणि मदगे वस्ती येथील पाणीपुरवठा विहिरीमधील खाजगी मोटार महिला सरपंच आणि ग्रामस्थ महिला यांनी काढल्यानं खाजगी मोटार मालकानं उपसरपंच महिला यांच्या पतीला शिवीगाळ करत दगडानं मारलं। सध्या संपूर्ण पारनेर तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे। पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी मसे येथील महिलांनी ग्रामपंचायतला अर्ज केला होता, तर त्यानुसार महिला सरपंचांनी पेयजल योजना राबवली। यासाठी गाव विहीर ते वस्ती अशी पाईपलाईन आणली। मात्र काही लोकांनी खाजगी मोटार त्या विहिरीमध्ये टाकल्यामुळे पाणी उपसा मोठ्या प्रमाणामध्ये होत होता। त्यामुळे ग्रामस्थ महिला यांनी त्यांच्या मोटारी काढून टाकल्या। त्याचा राग काढण्यासाठी पेयजल योजनेचं काम चालू असताना सुखदेव जाधव यांना मसे येथील रहिवासी संतोष मदगे, योगेश मदगे, महेंद्र मदगे, रमेश जाधव यांनी शिवीगाळ करून जबर मारहाण केली आणि ते पळून गेले। तर या घटनेनंतर उपसरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं ठरवलंय आणि या गुन्ह्याची नोंद पारनेर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। तर मसे ग्रामस्थांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी असं पोलिसांना साकडं घातलंय। काही समाजकंटकांनी आमचे उपसरपंचपती श्री मार्तंडराव जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्याचं कारण अनेक जणांना माहीत नाही। त्या अनेक लोकांना वाटलं की यांच्यावर का अचानक हल्ला केला। तर आम्ही सातत्याने 3.5 वर्ष झाले विकास कामामध्ये आमचं प्राधान्य असतं। त्या मार्तंडराव जाधव हे सामाजिक कार्यकर्ते असून ते स्वतः गावच्या कामामध्ये स्वतः हिरगिरीने लक्ष देऊन त्यांच्या पत्नी मीराबाई मार्तंड जाधव या उपसरपंच आहेत। त्यांच्या प्रयत्नातून आणि अनेक जिल्हा परिषद सदस्य असतील अनेक निधीतून ते या ठिकाणी कामं करत आहेत। परंतु विरोधकांना त्यांच्यावर काटा धरण्याचं एक नियोजन केलं। त्यांनी अनेक कामं यशस्वीरित्या पार पाडली आणि तसेच एक काम आमच्या जाधववाडी मदगे वस्ती यासाठी पाणी योजनेचं काम चालू झालं। त्या पाणी योजनेमध्ये जी गावची ग्रामीणची एक विहीर योजना आहे पाणी योजना, त्या विहिरीमध्ये काही ठराविक लोकांच्या स्वतःच्या वैयक्तिक मोटरी होत्या। तर मार्तंडराव जाधव यांनी ग्रामपंचायतला म्हणजे मीराबाई मार्तंड जाधव यांच्या माध्यमातून मार्तंडरावांनी ग्रामपंचायतला प्रस्ताव दिला। आमच्या गावामध्ये पाण्याची या ठिकाणी अत्यंत भीषण टंचाई झालेली आहे। गावची एक सार्वजनिक विहीर असून त्याची पाणी योजना अत्यंत भक्कमपणे प्रभावी करणे हे आपलं कर्तव्य आहे। तर आपण ग्रामपंचायती त्यासाठी सहकार्य करावं। तर ग्रामपंचायतने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलं आणि सगळ्यासाठी पाईपलाईन वगैरे मंजूर केल्या। एक वस्तीवर पाईपलाईन कंप्लीट झाली। त्या ठिकाणी मदगे वस्ती ही वस्ती आहे, तेथील महिला आमच्याकडे आल्या, म्हणले की आम्हाला नळ योजना घरोघरी पाहिजे, काही लोक तेच पाणी वापरतात, आम्हाला पाणीच भेटत नाही। तर त्यांनी ती योजना प्रभावी राबवली आणि त्याच महिला एकत्र येऊन त्या सार्वजनिक विहिरीवरील मोटर काढली। ग्रामसेवक उपस्थित होते, सरपंच उपस्थित होते, उपसरपंच उपस्थित होते। तर त्यांनी त्या गोष्टीचा मनात राग धरला। ज्या समाजकंटकाच्या त्यामध्ये मोटरा होत्या त्या लोकांनी त्या गोष्टीचा मनात राग धरला की मार्तंड जाधव आमच्या इकडल्या बायांना फुगवतो, आमच्या इकडल्या बायांना ताकद देतो, मग या मार्तंड जाधवचाच काटा जर काढला तर आपल्याला त्रासच राहणार नाही। तरी त्वरित त्यांना अटक व्हावी आणि ज्यांनी ज्यांनी जीवघेणा हल्ला केला त्यांना योग्य ते शासन व्हावं आणि आमच्या सारख्या तरुणांना त्याचबरोबर मार्तंडराव जाधव यांना पोलीस प्रोटेक्शन भेटावं आणि सरकारने आमची या ठिकाणी आम्हाला असे पोलीस प्रोटेक्शन देऊन आमची सेवा हे आमचा जीव वाचवावा एवढीच आमची गव्हर्नमेंटला विनंती राहील आणि या समाजकंटकांना त्वरित अटक करावी। आणि अनेक लोक आहेत या ठिकाणी, लोक त्यांना त्यांच्या दहशतीला घाबरतात, कारण ते दहशत आहे डायरेक्ट येऊन अटॅक करतात, त्याच्यामुळे लोक पुढे येण्यास घाबरतात। तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे यांना त्वरित अटक करण्यात यावी। हो, त्यांच्या खाजगी मोटर काढल्या, आम्हाला सरकारी मोटर टाकून आमच्या वस्तीवर पाणी आणायचं होतं, त्यामुळे त्यांनी भांडणं चालू केली। आम्ही तरी पाईपलाईन काही बंद नाही केली, त्यामुळे त्यांनी आमच्या वस्तीवर येऊन आमच्या मालकाला मारलं। त्या कंटकाने इथं चल भावाला शागाळी चालताना अरे म्हणलं तुझ्या वडिलांनी शा देऊ नको बाळा, जा घरी। त्यांनी दोघांनी दगडाचा स्पर्श केल्यानंतर समोरची बाई अरे म्हणले आम्ही मरू म्हणून आत येऊन दगड हातात लाथा घालून आणि माझ्या तोंडावर दगडाचा परसाव केल्यानंतर मग काही ग्रामस्थ जवळ आली पळत, त्यांनी सोडसोडी केली। नाहीतर रात्री माझा पूर्ण घात करण्याच्या विचारात होते। तिथं काही कनिष्ठने घेत नव्हती, त्यांना म्हणलं कनिष्ठने घ्या, पण खाजगी मोटरा काढा आणि नियमाने तुम्हाला 100 लिटर पाणी रोजचं पिण्यासाठी मी तयार करतो, नाही तर आडवेभर मारतो, नाही टँकर सोडतो, पण शिस्तीत जीवन जगा, सगळ्यांना त्याचा लाभ मिळवून द्या। एक बादशाह होऊ नका, सगळे राजे होऊ नका, जनता ही पर्याय आहे आणि जनतेसाठी मी 5 वर्ष साहेब, माझ्या मुलगा अपंग आहे, 2 नातू, सुनाला ऐका येत नाही, बोलता येत नाही, मी सगळा परपंच सोडून माझा गावाच्या विकासासाठी, ग्रुप ग्रामपंचायत विकासासाठी, 4 गावच्या लोकसभा यांच्यासाठी मी रातून दिवस धडपडत आहे।
पप्पू पायमोडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.